बघा, आता ऑप्शन आपण पाहणार आहोत टू कॉलम समरी. हा आयकॉन आहे याचा टू कॉलम समरीचा. प्रत्येकाला याचं काम पडतं असं ऑप्शन आहे हा. आता बघा, हा डाटा आहे आपला. हे डिस्ट्रिक्टचे नाव आहे, क्लास, युडायस कोड, स्कूल नेम, क्लास, स्टुडंट नेम आणि जेंडर. आता आपल्याला कोणत्याही 2 कॉलमची समरी पाहिजे असते. उदाहरणार्थ सांगतो मी आता, की कोणत्या शाळेमध्ये किती मेल आहे आणि किती फिमेल आहे याची लिस्ट आहे, हे काढायची असेल. आता तुम्हाला त्याला सॉर्ट करून मोजायचं त्याचं कामच पडणार नाही. तुम्ही काय करणार, 2 कॉलम, एक तर स्कूल नेम आणि दुसरा जेंडर, तुम्हाला माहिती ज्याची पाहिजे ती. हे एका बाजूला एक कॉपी करून घ्यायचे. हा कॉपी करतो मी इथे, हा आला इथे. आता मी फक्त सिलेक्ट करणार. हे झालं कॉलम सिलेक्ट दोन्ही, आणि क्लिक करणार टू कॉलम समरीला. आणि बघा, समरी तयार झाली. या शाळेमध्ये फिमेल एवढे आणि मेल एवढे, या शाळेमध्ये फिमेल एवढे, मेल एवढे, असे सर्व शाळांची माहिती एकाच क्लिकमध्ये तयार झाली. तुम्हाला सॉर्ट करायचं काम नाही, मोजायचं काम नाही, काहीच काम नाही पडत. इतकं सिम्पल ऑप्शन झालेलं तयार हा. आता समजा मला हेच क्लास वाईज पाहिजे, म्हणजे कोणत्या क्लासमध्ये किती मेल आहे आणि किती फिमेल आहे, म्हणजे पहिलीमध्ये किती मेल फिमेल, दुसरीमध्ये किती मेल फिमेल, या टाईप. तर मग मी हा कॉलम घेतो आणि क्लासच्या राईट साईडला ठेवतो आणि सिलेक्ट करतो. हे केले सिलेक्ट, आणि आता मी क्लिक करतो आपल्या ऑप्शनला टू कॉलम समरी, आणि बघा झालं तयार. पहिलीमध्ये मेल फिमेल, दुसरीमध्ये मेल फिमेल, तिसरीमध्ये मेल फिमेल, चौथीमध्ये मेल फिमेल, आणि टोटल 133. बघा, 133ची आपली लिस्ट आहे. आता मला पाहिजे डिस्ट्रिक्ट वाईज. हा डिस्ट्रिक्ट आहे. यात पहिलेचे किती, दुसरीचे किती, तिसरीचे किती, चौथीचे किती. मग दुसरा डिस्ट्रिक्ट अकोला, मग अकोल्यामध्ये पहिली, दुसरी, तिसरी, चौथी किती, अशा प्रत्येक डिस्ट्रिक्टचे वर्ग वाईज पाहिजे मला. आता मेल फिमेल नाही पाहिजे, वर्ग वाईज पाहिजे. मग मी हे 2 कॉलम सिलेक्ट करणार. अतिशय सिंपल आहे, फक्त सिलेक्ट करायचं आणि क्लिक करायचं, बस. हे झालं तयार. अकोल्यामध्ये पहिलीचे 2 मुलं, तिसरीचे 2 मुलं आणि चौथीचे 2 मुलं. बुलढाण्यामध्ये पहिलीचे 3, दुसरीचे 6, तिसरीचे, चौथीचे, असं सर्व मला जिल्ह्यांचं मिळून गेलं. आता जर मला जिल्हा वाईज मेल फिमेल पाहिजे असते, तर मी काय केलं असतं, फक्त हा कॉलम इथून उचलला असता आणि इथे ठेवला असता. हा मी ठेवला, करून दाखवतो तुम्हाला, आणि सिलेक्ट करतो 2 कॉलम आणि क्लिक करतो आपल्या ऑप्शनला टू कॉलम समरीला. आणि बघा, खाली समरी तयार झाली. अकोलाचे मेल फिमेल, बुलढाण्याचे मेल फिमेल, जालनाचे मेल फिमेल, जळगावचे मेल फिमेल. एकाच क्लिकमध्ये तुम्ही कोणताही डाटा, 2 कॉलमचा डाटा एका क्लिकमध्ये तुम्हाला असं कुठेच शक्य नाही आहे. फक्त आपल्या सॉफ्टवेअर ज्याच्याकडे आहे त्यालाच शक्य आहे फक्त. आणि याचा वापर सर्वांना होतो आणि सर्वांना काम करावंच लागते. तुम्हाला शाळेच पाहिजे तर शाळेच्या बाजूला कॉलम ठेवा, वर्गाच्या पाहिजे वर्गाच्या बाजूला कॉलम ठेवा. ज्याचं पाहिजे फक्त कॉलम मूव्ह करा आणि 2 कॉलम सिलेक्ट करून टू कॉलम समरीला क्लिक करा. एका सेकंदात तुम्हाला डाटा मिळून जातो. तर आपले हे इझीमा एक्सेल सॉफ्टवेअर डाउनलोड करा, इन्स्टॉल करा आणि वापरणे चालू करा. यासारखे अतिशय खूप जास्त फंक्शन आहे यामध्ये, तुम्हाला त्याचे नेहमी काम पडतात. अतिशय ॲडव्हान्स फंक्शन पण यामध्ये आपण दिलेले आहे.